सुचत नाही काय बनवायचं आणि रोज रोज काय करणार आपण. सकाळपासून पाऊस होता, आता थोडा थांबलेला आहे. मी लेग पीस घेतलेला आहे. हे टोपामध्ये जेव्हा आपण भात घालतो ना, तर भाताचा पाण्याचा अंदाज आहे ना एवढा एवढा घ्यायचा असतो. तो मला आईने शिकवलं होतं अगोदर एकदा. कोणीच तरी आठवण आली मला, पुढे रडायला झालं. तर मी आज ह्या कढईमध्ये बनवणार. ही कढई मी घेतली होती 1-1.5 महिना झाला, पण याचा वापरच नाही झाला. गुड मॉर्निंग. कसला जबरदस्त पाऊस चालू झालेला आहे. रात्रीपासून पाऊस पडतोय. आजची गुड मॉर्निंग आपली दादाच्या घरातूनच होते. तर चला फटाफट फ्रेश होऊया. आत्ताच उठलोय मी. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे, तर नाश्ता करून घेऊया. आणि आता पाऊस तर भरपूर आहे, तर बघूया आजचा दिवस कसा जातोय. तर चला फटाफट नाश्ता करूया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. तर चला फायनल नाश्ता वगैरे झालेला आहे आणि पाऊस पण थोडं थांबलेला आहे. तर चला फटाफट ऑफिसला निघूया आणि आपलं वर्किंग स्टार्ट करूया. तर आता संध्याकाळ होत आले आणि माझं वर्किंग संपत आलं. तर जाऊया आपण आता. आज काहीतरी बनवायचा विचार करतोय, घरी काहीतरी खायला बनवूया. आणि अजून काही ठरवलं नाही, पण चिकन खाण्याचं मन आहे. तर बघूया चिकन घेऊया किंवा मग अंडा बिर्याणी असं काहीतरी प्लॅन आहे. पण नॉनव्हेज काहीतरी आज बनवूया जाऊन घरी. हे जे बनवण्याचं टास्क आहे ना, भरपूर टेन्शनदायक आहे आणि सुचत नाही काय बनवायचं. आणि रोज रोज काय करणार आपण. व्हेज नॉनव्हेज मध्ये चला चिकन आणि अंडा वगैरे आपण करू शकतो, पण व्हेज मध्ये रोज रोज काय बनवायचं काय सुचत नाही. खूप डिफिकल्ट आहे. तर अशा गोष्टीत पण आता बघूया. आज घरी जाऊन काहीतरी बनवायचं आहे प्लॅन. आणि आता संध्याकाळ पण होत आलेली आहे. पाऊस भरपूर आहे. सकाळपासून पाऊस होता, आता थोडा थांबलेला आहे. मध्ये येतो जातोय. म्हणून मी गाडीच घेतली. आता दादाला बोललो की गाडी घेऊन जातो, कारण पाऊस आहे. आणि मग उद्या तुम्हाला सकाळी गाडी आणून देतो. इसका डाल दे ना कलेजी बेटा. अच्छा ही है ना. तर फायनली मी घरी आलेलो आहे. हो मस्त. आज आपण संध्याकाळी खिडकी उघडलेली आहे, बघा कसं वातावरण आहे, एक नंबर. चला फ्रेश होऊया फटाफट. ते किचनमधली पण खिडकी उघडून ठेवूया. चिकन आणून इथे ठेवलेलं आहे. चला फ्रेश होऊन घ्या फटाफट आता. तर चला फ्रेश वगैरे झालेलं आहे. खिडकी बंद करून ठेवतो, कारण इकडे वारायला आणि मच्छर येण्याची शक्यता आहे. पहिले चिकन मॅरिनेट करून घेऊया. मी लेग पीस घेतलेला आहे. बघूया शिजतोय का नीट प्रॉपर. तर चला याला धुवून घेऊया आणि मॅरिनेट करून घेऊया. ते बघा चिकन झालेलं आहे धुवून. आता याच्यामध्ये मसाला टाकायचा सगळं. एक चम्मच मीठ टाकलेलं आहे. कालवणामध्ये थोडंच टाकूया मीठ, म्हणजे बरोबर होईल. एक चम्मच बारीक, 1 चम्मच हळद. मी दही बी नाही आणलं, विसरलो मी. आणि चिकन मसाला पण विसरलो. ठीक आहे, आता जे ॲडजस्ट आहे अवेलेबल आहे ते सगळं करूया, टाकूया. 2 छोटे चम्मच चटणी. आणि कालवणामध्ये पण थोडंसं टाकूया परत. तर हे बघा. तर याला मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊया.
तर फायनली चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता ह्याला थोडा वेळ असंच ठेवूया आणि मला भात घालून घेऊया, कारण थोडंसं विचार केला थोडासा 1 कप भात घालूया, कारण भातावर खायला मस्त, कारण चपाती तर नाही आहे त्यामुळे भातावरच खाऊया. एक वाटी घेतली, एका वाटीमध्ये 2 जण खातात, म्हणजे थोडंसं नॉर्मल 2-3 जण. कारण आता पण चपाती नाही तर आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडीशी वरती घेतली मी, तेवढं मला वाटतं एवढं इनफ होईल. इकडे मोठा गॅस आहे. हलकंसं मीठ टाका, जास्त पण नको, कारण मीठ नाही तर एक तर मिठाचा अंदाज होत नाही, कारण भरपूर दिवसानंतर मी जेवण बनवतो ना, म्हणजे बनवतो तसं, पण प्रॉब्लेम काय होतो रोज रोज बनवत नाही, त्यामुळे थोडा अंदाज चुकतो कधी कधी. हे टोपामध्ये जेव्हा आपण भात घालतो ना, तर भाताचा जो पाण्याचा अंदाज आहे ना, तो एवढा एवढा घ्यायचा असतो. तो मला आईने शिकवलं होतं अगोदर एकदा, जेव्हा तो भात बनवतो तर पाणी किती टाकलं पाहिजे ना, त्याचा अंदाज कसा लावायचा तो. तर ते थोडंसं लक्षात आहे माझ्या, जरा बरं आहे, कारण काय काय गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या माहीत पाहिजे. चला, भात टाकलेला आहे, चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता आपण कांदा, लसूण आणि 1 मिरची घेऊया आणि अद्रकाची पेस्ट वगैरे करून मस्तपैकी. टोमॅटो नाही आणला यार, शट, टोमॅटो विसरलो. ठीक आहे, बाकीचं आपण रेडी करून घेतो. परत 3 कांदे घेतलेत आणि 1 लसणाची फोड घेतली पूर्ण. तर हे बारीक चिरून घेऊया. कांदा जास्त बारीक नाही, मोठाच चिरायचा आपल्याला. तर कांदा चिरून घेऊया. कोणाची तरी आठवण आली मला, पुढे रडायला झाले. रडत नाही मी. कांदा भरपूर तिखट आहे, खूपच तिखट आहे कांदा, त्यामुळे पूर्ण वाट लागली. ऐक, तर कांदा सोलून घेतलेला आहे. पहिले कचरा काढून घेऊ, कारण जेवढं कचरा असेल ना, तर मला थोडंसं काम करायला मजा येत नाही. कट्टा कसा पूर्ण मोकळा पाहिजे. टोपीचं ठेवायचं, ते जाऊन घ्या कांदा. कांदा चिरून झालेला आहे. हे लसूण सोलून घेऊया आता फटाफट. भात सुकलं आहे थोडं बऱ्यापैकी, पाणी पण आटलेलं आहे. आपण आता याच्यावर झाकण ठेवू, म्हणजे थोडंसं सुकेल फटाफट आपलं, म्हणजे वरून पण लवकर शिजेल. भात शिजला नाही तर काही टेन्शन नाही. मग एवढं अद्रक घेतो आपण. त्या दिवशी मिरची नाही, 1 मिरची टाकतो, म्हणजे थोडंसं तिखट लागेल. एवढी कोथिंबीर घेतो, एवढं ठीक आहे. त्याला सोलून घेतो, थोडंसं सोललं ना की जरा मस्त लागतं. चला, तर लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि मिरची ह्याची मस्तपैकी आता एक पेस्ट करून घेऊया. मिरची पण धुवून घेतले, बारीक कापतो, म्हणजे चेचायला बरं पडेल. मस्त एकदम तुम्हाला दाखवतो मस्तपैकी एकदम. बघा कसं मस्त शिजलं आहे भात. भात पण शिजून घेतलेला आहे. 2 मिनिट ठेवूया आणि मग बंद करून टाकूया. त्याच्यात मिरची टाकतो आणि कोथिंबीर पण. चला, भात झालेला आहे.
तर मी आज ह्या कढईमध्ये बनवणार. ही कढई मी घेतली होती 1-1.5 महिना झाला, पण याचा वापरच नाही झाला. तर आज याला यूज करूया. धुवून घेऊया थोडीशी आणि मग चालू करूया. झाकण इथे ठेवूया. तर बऱ्यापैकी तर मला वाटतंय सगळं सामान घेतलेलं आहे. काय राहिलं असेल तर मग बघता येईल. दोन चम्मच तेल टाकलेलं आहे. हे ॲक्च्युली याच्यामध्ये हे दालचिनी आहे, काय काय गोष्ट ते. हे दालचिनी आहे आणि ही काळी मिरी आणि हे लवंग, एवढंच आहे. तेजपत्ता नाही याच्यामध्ये, तर एवढे मिक्स टाकूया आपण. थोडी हळद, थोडं जिरं, थोडं मोहरी. मला ॲक्च्युली आवडतं जिरं मोहरी, त्यामुळे मी टाकतो, सगळ्यात टाकतो. तर कांदा मस्तपैकी परतून घेऊया. कांदा तर बऱ्यापैकी लाल झालेला आहे पूर्ण. आता बाकीचे मसाले टाकूया. हलकंसं मीठ टाकूया. तिकडे अर्धा चम्मच टाकलेला आहे, हलकंच टाकूया मीठ. जास्त नाही आवडत, अंदाज थोडा तर अंदाज आहे. हा मसाला जो आपण केला ना अद्रक लसूण पेस्टचा, तो टाकूया. चिकन टाकूया मॅरिनेट केलेलं. आता याला 5 मिनटं थोडंसं ठेवूया, म्हणजे मस्त शिजेल तोपर्यंत. थोडं शिजल्यासारखं झालेलं आहे. चटणी टाकूया 1 चम्मच, म्हणजे थोडंसं मस्त तिखट लागेल. मीठ तर टाकलेलं आहे आणि अजून बाकी तर काय नाही. तोपर्यंत फटाफट भांडे धुवून गेले आहे, 2-3 आहेत ते, कारण नंतर त्याला भरपूर कंटाळा येतो परत. बघा कसं मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. त्याच्यात अजून मी पाणी नाही टाकलं. हा ॲक्च्युली बिर्याणी मसाला आहे, लास्ट टाइम एकदा आणला होता, केला होता. राहायला तर टाकून द्या सगळंच. अर्धा कप पाणी टाकलं फक्त, आणि थोडंसं हलकंसं ग्रेव्ही होईल. मला वाटतं पाणी अजून लागेल कदाचित. अजून अर्धा ग्लास होतले, म्हणजे 1 ग्लास एवढं झालेलं आहे. पूर्ण फुल ग्लास नाही, पण थोडंसं आहे. 5 मिनटं ठेवूया आणि मग बंद करून टाकूया. पाणी जास्त झालं, उगच टाकलं पाणी असं होतं. याला आठवलं पाहिजे. टेस्ट करूया. एकदम परफेक्ट झालंय. मीठ पण जास्त नाही, तिखट पण नाही जास्त, फक्त पाणी जरा जास्त झालंय. थोडंसं आठवतो आणि मग होईल झालं. एवढं पाणी झालेलं आहे. थोडंसं पाणी आटवलं ना
ते चांगलं होऊन जाईल. तर रवा शिजलाय का बघूया. कलेजी पण शिजले बरं सगळं बऱ्यापैकी. पाणी पण आटणार आहे, थोडं शिजायचं बाकी असेल तर शिजून जाईल. आपण हे टेस्ट करूया शिजलंय का. एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. टेस्ट पण मस्त झालेलं आहे. ते जास्त वेळ ठेवलं तर ते पूर्ण चेंदा होऊन जाईल. अजून 2-3 मिनिट ठेवूया आणि मग बंद करूया. तर फायनली रेडी झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ॲक्च्युली जास्तच आटलं पाणी पूर्णच, पण ठीक आहे. थोडं थिक ग्रेव्ही झालेली आहे. तर 5-10 मिनिटं ठेवूया तसंच आणि मग जेवायला घेऊया. जेवायला म्हणजे लगेच जेवणार नाही मी. थोडंसं चिकन घेऊया, खाऊया आणि मग भात खाऊन मग एंड करूया. चला, चिकन घेऊया खायला. थोडंसं लेग पीसच पहिला घ्यायचं आहे. हे बघा, मस्तपैकी लेग पीस घेतलेला आहे. गरम गरम वाफा येतात मस्त, एकदम मस्त गरम गरम. टेस्ट करूया. परफेक्ट शिजलेलं पण आहे आणि मस्त लागतं. कलेजी बघूया. गरम गरम आहे भरपूर. खतरनाक झालं आहे. मला वाटलं नव्हतं की एवढं चांगलं टेस्टी होईल जेवण किंवा हे चिकन, पण मस्त झालं आहे. मस्त थोडं झणझणीत आहे आणि सगळ्या गोष्टी मेंटेन आहेत. मीठ, चटणी, एव्हरीथिंग. तर आता मी थोड्या वेळात जेवण घेतो. हे थोडंसं खातो मी, नंतर भात वगैरे करून मग प्रॉपर जेवण घेतो. आणि हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.